प्रेमाला जात, धर्म, लिंग किंवा समाजाच्या चौकटी नसतात असं म्हणतात. तमिळनाडूमधील एका जोडप्याने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. पालकांचा तीव्र विरोध, जबरदस्तीने वेगळे करण्याचे प्रयत्न आणि अनेक अडथळ्यांवर मात करत एका 25 वर्षीय तरुणाने 27 वर्षीय तृतीयपंथी प्रेयसीशी कायदेशीर विवाह केलाय. हा विवाह आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलाय. तमिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील औडी येथील रहिवासी बी प्रवीण राज हा चेन्नईतील एका IT कंपनीत नोकरी करतो. सुमारे 7 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची ओळख कायाल विसी या तृतीयपंथी कलाकाराशी झाली. सुरुवातीला मैत्री आणि त्यानंतर प्रेम अशा प्रकारे त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. कायाल विसी या केवळ तृतीयपंथीच नाही तर त्या तमिळ चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही अभिनय करतात. थोत्रम, रावणारमण, कंधनमलई यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या असून सध्या टॉक्सिक आणि पार्टी या वेब सिरीजमध्येही त्या काम करत आहेत. प्रवीणने आपल्या कुटुंबियांसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली, मात्र त्याच्या पालकांनी या नात्याला कडाडून विरोध केला. तरीही 2 वर्षापूर्वी दोघांनी तिरुचेंगोळे येथील मंदिरात विवाह केला. पण त्यानंतर प्रवीणला उपचाराच्या नावाखाली चेन्नईतील एका खासगी समुपदेशन केंद्रात बळजबरीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मे 2025 मध्ये तो घरी परतल्यानंतर त्याच्या पालकांनी दुसऱ्या महिलेशी त्याचं लग्न लावून देण्याची तयारी सुरू केली होती. अखेर कायाल विसीच्या मदतीने प्रवीणने घर सोडलं आणि दोघांनी गोबीचेट्टीपालयम येथे मनिथम लॉ फाउंडेशनची मदत घेतली. संस्थेने दोघांसाठी आत्मसन्मान विवाह अर्थात सेल्फ रिस्पेक्ट मॅरेज आयोजित केला. या विवाहाची अधिकृत कायदेशीर नोंदणी करण्यात आली असून जोडप्याला विवाह प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे विवाहानंतर या जोडप्याने भविष्यात अनाथ मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण आणि संगोपन करण्याचं स्वप्न असल्याचंही सांगितलं आहे. प्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या या जोडप्याची कहाणी सध्या तमिळनाडूसह देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. समाजातील बदलती मानसिकता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि तृतीयपंथीयांच्या अधिकारांबाबतही या घटनेमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.